विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आता नाशिकच्या दिंडोरीमधून जनसन्मान यात्रेची सुरुवात केली आहे। नव्या गुलाबी रंगाची चर्चा या कार्यक्रमात देखील होती। लोकसभेतल्या पराभवानंतर आगामी विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एक परीक्षा असणार आहे। पाहूया। राष्ट्रवादीचा ताबा घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदा विधानसभेची तयारी सुरू केली आहे। प्रचाराचा सर्वाधिक जोर लाडकी बहीण योजनेवर आहे आणि बसपासून बॅनरपर्यंत, स्टेजपासून मंडपाच्या रंगापर्यंत, डायसपासून अजितदादांचं जॅकेट, खांद्यावरचं उपरणं, सगळीकडे गुलाबी थीम वापरत राष्ट्रवादीनं विधानसभेचा प्रचार सुरू केलाय। मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्याकरता दिलेली आहे। खूप योजना आहेत। आमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचा उल्लेख मी केला। पिंक ई रिक्षा योजना, ती आमच्या शहरी भागाच्या करता आणली। लेक लाडकी योजना, कपडे आणि हे घालून तुम्हाला तुमचे जे तुम्ही केलेलं काम किंवा तुम्ही जे महाराष्ट्राशी वागलेले त्यात काय बदल होणार नाही। महाराष्ट्राला माहिती आहे कपडे बदलले म्हणून सगळं बदलत नाही। कपडे आज घातले आणि उद्या काढायचे असतात, पण तुम्ही जीवनामध्ये जे जे काम काय चांगलं केलं असेल ते लोकांच्या ध्यानात राहील, जे वाईट काम केलं ते ध्यानात राहील। त्यामुळे जनता ही हुशार आहे, त्यांना ह्यातलं चांगलं ज्ञान आहे आणि कपडे घालून जर निवडून येणार असेल तर कपड्याचे दुकानदार ज्या महाराष्ट्राचे देशाचे मुख्यमंत्री पंतप्रधान झाले असतील। लोकसभेला ज्या भागात सर्वाधिक फटका बसला त्याच ठिकाणापासून अजित पवारांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे। लोकसभेला दिंडोरी लोकसभेत भाजप उमेदवाराला अजितदादांचे कळवणचे आमदार नितीन पवार, येवल्यातून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीप बनकर तर दिंडोरीतून नरहरी झिरवाळ हे चारही लीड देऊ शकले नाहीत। मात्र अप्रत्यक्षपणे हा फटका आमदारांमुळे नसून कांद्यामुळे बसल्याचं सांगत अजित पवारांनी समर्थकांना विधानसभेसाठी सज्जतेचे आदेश दिले। मला धनंजय सांगत होते, मला मध्ये दिल्लीत शिवराजसिंह चौहान भेटले। मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत। म्हटलं काय? म्हटलं कांदा निर्यात बंदी करायची नाही, अजिबात करायची नाही, कसा कायम कांदा निर्यात चालू ठेवायची। तुम्ही निर्यात बंदी केली की आमचा नाशिकचा शेतकरी, जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो, कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळं कांदा निर्यात ही चालू ठेवायची। पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात अजितदादा गटाचे सर्वाधिक आमदार आहेत। अजितदादांकडच्या 41 पैकी पुणे जिल्ह्यातून 10 तर नाशिक जिल्ह्यातून 7 असे 17 आमदार फक्त 2च जिल्ह्यातले आहेत। त्यामुळे जनसन्मान यात्रेत पुण्याबरोबरच नाशिकवर भर दिसतोय। लोकसभेला अजित पवारांकडे 41 आमदारांपैकी 25 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य होतं। त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन करत अजित पवारांच्या भाषणांचा मुख्य भर आता योजनांवर आहे। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा 12 जिल्ह्यातील 39 विधानसभांमधून पहिला टप्पा पार पडेल। दिंडोरीनंतर उर्वरित नाशिक, नगर, धुळे, जळगावात, 16 ऑगस्ट नंतर पुणे, मुंबई आणि उर्वरित भागात आणि 31 ऑगस्टला गडचिरोलीत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल। विरोधकांनी काही वेडवाकडं आमच्याबद्दल बोलले, आम्हाला किती शिव्या द्या, ते काही खोटं बोलत असले तरी त्या लोकांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे। ते राजकारण करतात, आम्ही काम करणारे आहोत, पहाटेपासून काम करणारी माणसं आहोत, आम्ही समाजकारण करतो। त्याकरता दिंडोरीकरांनी, नाशिककरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत। इतके दिवस तुम्ही इतरांचं बघितलंय, अरे एकदा आम्हाला संधी देऊन बघा। लोकसभेला सत्ता सोबत असूनही 53 पैकी 41 आमदार सोबत नेऊनही अजित पवारांना जेमतेम एकच जागा जिंकता आली। त्यामुळे आत्ताची विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भवितव्याची कसोटी असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।